नाव गीता वाधवानी आहे आणि माझा मोबाईल नंबर हा हा माझा मोबाईल नंबर आहे. महाराष्ट्र सरकारला तप सेवा सुमिरनची प्रेरणा मिळावी म्हणून माझे हे विचार मराठीमध्ये रूपांतरित करून सांगत आहे. माझं नाव गीता वाधवानी आहे. मी चिखली शहर बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहे. अंदाजे मला 23 वर्षापासून कमरेचं लंबर स्पॉन्डिलायसिस हीच समस्या होती. त्यामुळे मला कुठलंही काम करणं खूप कठीण जात असे. त्यानंतर मला मानेचं सर्वायकल स्पॉन्डिलायसिस झालं. त्यामुळे संपूर्ण शरीरात म्हणजे मुंग्या येत असत आणि दुखणं सुरूच असे. एक वेळा मला अचानक चक्कर आले आणि मी पटकन खाली बसले. जवळपास 1.5 महिना मला ही चक्कर कायम होते. तर त्यानंतर मला सांधेदुखी सुरू झाली. जवळपास 2 वर्ष मला स्टेरॉईडचे औषधं आणि गोळ्या सुरू होत्या. स्टेरॉईडच्या औषधं आणि गोळ्या बंद केल्या की पुन्हा दुखणं सुरू होत असे. त्यानंतर मला ॲसिडिटीच्या समस्या सुरू झाल्या आणि चष्मासुद्धा लागला. एका दिवशी जबरदस्ती करून डॉक्टरला मी विचारलं की माझं दुखणं केव्हा बंद होईल. तर डॉक्टर बोलले, मुली याला काहीच इलाज नाही, फक्त जीवनभर ह्या गोळ्या औषधं घेत राहा. त्यामुळे मी त्या सर्व गोळ्या बंद करून होमिओपॅथीकडे वळले. यामुळे मला काही म्हणजे फरक तर पडला, परंतु माझं दुखणं सुरूच होतं. मला थायरॉईडचा प्रॉब्लेम झाला, तो सुद्धा कंट्रोल येत नव्हता. थायरॉईडमुळे मनातल्या मनात रडायला यायचं आणि डिप्रेशन, माझी निराशा खूप वाढली. यानंतर मला कॉपर टनल सिंड्रोम हा समस्या सुरू झाली. त्यामुळे माझ्या हातामध्ये सारखं दुखायला लागायचं. कुठलंही मी काम करू शकत नव्हते. साधा पाण्याचा एक ग्लाससुद्धा पकडू शकत नव्हते आणि हात नेहमी असे सुस्त राहायचे. त्यानंतर टेस्ट केल्यावर मला समजलं की माझ्या हातामधली एक नस दबलेली आहे, ज्याला कार्पल टनल सिंड्रोम करतात. मग न्यूरो सर्जन, ऑर्थोपॅडिक्स, MD डॉक्टर यांनी मोठ्या 8 डॉक्टरांनी सांगितलं की मला ऑपरेशन करणं आवश्यक आहे. माझी कार्यक्षमतासुद्धा जवळपास खूप कमी झाली होती. थोडंसं काम केल्यावर मी खूप थकून जात असे. एका दिवशी माझ्या मिस्टरांना असं समजलं की खामगावला तप सेवा सुमिरन आहे. त्या शिबिराला मला जाण्याचं योग आला आणि त्याच दिवसापासून मी थायरॉईडच्या गोळ्या बंद केल्या. सांधेदुखीच्या गोळ्या यापूर्वीच बंद केल्या होत्या. विशेष म्हणजे आज 5 वर्ष झाली मी थायरॉईडच्या गोळ्या घेतल्या नाही. मला 5 दिवस हे शिबिर केल्यावर 6व्या दिवसापासून मी मांडी मारून सुद्धा बसू लागले. माझं 67 किलोचं वजन 57 किलो झालं. मागील 3 वर्षापासून आता मी ही तप सेवा सुमिरन साधना मन लावून करत आहे. आज मला एकही गोळी सुरू नाही. छोट्या मोठ्या म्हणजे अडचणी असतात प्रकृतीच्या, त्या सहज निघून जातात. एक वेळा आम्ही काही कारणास्तव नागपूरला गेलो होतो. तेव्हा माझा भाऊ बोलला की आता तू नागपूरला आलेली आहेसच, तर आपण डॉक्टरांकडे चेकअप करून घेऊ. मग मी चेकअप केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की माझे ब्लॉक्स 90% झालेले आहेत आणि एन्जिओप्लास्टी करणं आवश्यक आहे. मी माझ्या मिस्टरांसोबत ग्रीन ज्यूस, सलाड घेत असे आणि म्हणून मी एन्जिओप्लास्टी न करता तप सेवा सुमिरनचे उपाय उपयोगात आणले आणि 1 वर्षात की 5% जरी ब्लॉक कमी झाले असतील तर पाहूया. परंतु डॉक्टरांनी मला न विचारता एन्जिओप्लास्टी केली आणि परमनंट मेडिसिन लागू केली. मी अस्वस्थ होती पण काही इलाज नव्हता. तेव्हा मला डॉक्टरांनी अतिरेक केला माझ्यावर असं मला वाटलं.
गोपाल शास्त्रींना भेटल्यावर मला त्यांनी सांगितलं की तू जर व्यवस्थित हे वमन एनिमा कच्चं आपलं सलाड खाणं ज्यूस ही जर पद्धती फॉलो करशील तर तुला गोळ्यांची गरज नाही. आज मला 3 महिने झाले, मी दर महिन्याला चेकअप करते. माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि कोलेस्ट्रॉल सर्व नॉर्मल आहे आणि कुठलीही अडचण नाही. तप सेवा सुमिरन साधना ही फार मोठी अनमोल साधना आहे. सर्वांनी ती करून सुखी आणि चांगलं राहावं अशी मी ईश्वराला प्रार्थना करते. जय हिंद, जय भारत.